गेली. तर नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी फिल्ममध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. केस यायला लागली बरं का. कोण टाकायचं आहे ना, शॅम्पू वापरून माहीत आहे कुठला शॅम्पू वापरणं कळणार असो, काय हरकत नाही. तर काल 4थी फेरी होती आपली मानकेची गॅपची स्लिप डिस्क. तर त्याचं काय झालं तर मनका परत स्लिप डिस्क चालता परत बसवला. काल म्हणलं आज काय करायचं आहे का, ते म्हणले चेक केलं तर नसा परत म्हणले हे काय म्हणतात दबली का काहीतरी झालं म्हणले. काय बोलले मला लक्षात नाही आलं, काहीतरी बोलले ते त्यांच्या भाषेत. आणि मनका सरकला म्हणलं, व्यवस्थित नाही बसलं. त्यामुळे काल बसवला पण नसं सेट करायचं होतं, नसं सेट नव्हतं झालं प्रॉपर, किंवा झाले असेल परत बिघडलं असेल, काहीतरी झालं असेल, काय झालं काय मला बी त्यातलं काय कळत नाही. तर काल मग केलं मनका नीट बसवलं पण दुखतंय. परवा मला वाटतं असं वाकल्यामुळे ते झालं असेल, खटाक्कन आवाज आला, तो मनका बिघडला असेल असं वाटतं. पण तेव्हा मला बरं वाटत होतं. आता काय नंतर काय झालं काय माहिती, घरी गेल्यावर दुखायला आलं. बरं झालं काल गेलो जाऊन आलो, पण आता दुखतंय तरी थोडं बघूया कधी होतंय काय होतंय. एकदा दोनदा जातो, झालं तर ठीक, नाही तर आपला पट्टा जिंदाबाद पट्टा लावायचं निघायचं. बरोबर तिकडं मग वैताग आलेलं नाही, सारखं जाऊन येऊन वैताग येते, जवळ नाही. पण 40 किलोमीटर लांब आहे जायचं, 40 किलोमीटर लांब आहे, 80 किलोमीटर जाता येतं झोप लागते. सवय नाही ना वेळेला लांब जायची आपल्याला लोकल काम करायची सवय लागली. काय सांगू आता, वैताग आले प्रवास पण ना. आय होप ते म्हणलेले 5-6 फेऱ्यांमध्ये होईल. मला वाटतं 4 फेऱ्या आता पुढच्या 25 राहतील किंवा 5 फेऱ्या झाल्या असेल. आठवणापैकी किती फेऱ्या एवढ्या फेऱ्या झाल्या. आता बसलोय तर दुखायला लागलं बघा. असं बसलं तर बरं वाटतंय, ढिल्लं राहिलं ना मग दुखतं. पण असं किती वेळ बसणार ना माणूस. बघू काय होतंय काय नाही. ते काय होतं तिकडनं मसाज केलं बरं वाटतं, पण नंतर मग कामावर गेल्यावर मग रिक्षावर गेलं ते होतंच. तर माझं असं म्हणणं आहे, बघू एकदा जाऊन झालं तर ठीक, नाही तर आपण रिक्षा चालवणार ते परत होणारच आपल्याला. काही फायदा मग काम करून. तर एकदा दोनदा बघू, देवाच्या नावाने सांग बोललं म्हणून एकदा दोनदा चान्स घेऊ आपण. झालं तर ठीक, नाही तर राम भरोसे जय श्रीराम जय हनुमान म्हणायचा आणि बेल्ट लावायचा पट्टा कमरेचा आणि निघायचा. जवळ जपते तवर जपते. तर बघूया काय होतं काय नाही. वाईट विषय मग मानकेचं काय सांगायचं. म्हटलं त्या दिवशी खुश झालं, म्हटलं झालं उकलं म्हटलं थोडं ते काय झालं काय माहिती. पण काय मजा आली ती सांगू तुम्हाला. ते मला वाटलं आता झालं बाई, असलं मोकळं वाटत होतं. संध्याकाळी त्रास द्यायला नाही, संध्याकाळी बी त्रास नसून दिला असतं तर मग म्हटलं सक्सेसफुल झाले. मला वाटतं ते रिक्षावर बसून होतंच. जर रिक्षा सोडायचं म्हटलं घर कसं चालवायचं असा विषय. घर तर चालवायचं म्हणजे रिक्षा चालवायला लागेल. दुसरं तर काम जमत नाही आपल्याला. पहिल्यापासून ड्रायव्हिंगच काम केलं आहे, 2 व्हीलर म्हणा किंवा रिक्षा म्हणा. जिंदगी ऐसी आहे भाऊ भाई. असो बघा काय होते काय नाही. शनिवारी जाऊया परत, शनिवार एकदा जाऊ, बुधवार एकदा जाऊ, वाटलं तर शनिवार परत एकदा जाऊ. 2-3 वेळा जाऊ, लास्ट चान्स घेऊ 3 वेळा. 3दा झालं तर ठीक, नाहीतर टाटा बाय बाय मुरू आपलं. असं जसं इतके दिवस काढलं तसं अजून काय राहिलं आपलं आता. 30-31 चालले, अजून 10-20 वर्ष जगलं तर जगायला लागतं. 40मध्ये बी लोक जातात, 30मध्ये जातात, तसं काही सांगता येत नाही. जगल तवर जगल. असं देवाच्या हातात, आपल्या हातात काही नसतं. जे घडतं सगळं ते देवाच्या हिशोबाने घडतं. चालू दे, जसं चालू तसं चालू दे. तर तो विषय साईडला ठेवू आता, कारण टेक मोठा व्हायला लागला. आता मी टेक सारखं घेणार नाही. दुपारी घेईल जेवणाचीच, नाही तर डायरेक्ट संध्याकाळी घेईल. कारण सारखं टेक घेण्यात मजा येत नाही. मला कामावर फोकस करायचं आहे. मला बँक बॅलन्स झाला 0, पार्किंगचे पैसे भरायचे, गाडीचा हप्ता गोळा करायचे. कारण सारखं जाणं येणं म्हणजे परवडलं पाहिजे ना खिशात पैसे काय. तर बघूया कालचे 3 कांड्यात त्यावरच काम करूया. वाजल्यात 8:46. तर चला आजच्या खेळाला सुरुवात करूया आणि बघूया आज किती रुपये
रुपये होतात किती नाही, 1000 झाले तरी दे पावला. कारण तुम्हाला म्हटलं मी जास्त काम करायचं नाही, जास्त काम केलं की आपल्याला त्रास होतो. आणि चला मग मी तुम्हाला पहिले बी म्हणले, तुम्ही आता असं का बोलतं, तुम्हाला पहिले बोलले मी व्हरायटी देण्याचा प्रयत्न करेल डबिंगचं, जे का आपल्याला आवडतं एंटरटेनमेंट पर्पज. कारण सुरुवातीलाच आपण एवढं डिमोटिवेट केले स्वतःलाच आणि लोकांना, तर त्यामुळे थोडं एंटरटेनमेंट पर्पजसाठी असं बोलतो. पहिल्यापासून ब्लॉग बघत असेल तर तुम्हाला हे कळलं असेल. तर चला सुरू करूया आजच्या खेळाला आणि बघूया पहिला ऑर्डर कुठली पडते कुठले नाही. आय होप लवकरात लवकर मोठ्यात मोठी ऑर्डर पडावी, जेणेकरून घरी जायला लवकर मोकळा नाही का. तर पहिलं 500ची ऑर्डर पडली पाहिजे मला असं वाटतंय. चाकण चिखलीपर्यंत चालू बरं का. पहिले 500ची ऑर्डर पाहिजे आणि तिकडनं एक लगेच नाही 2 कस्टमर भेटले तरी तो म्हटलं चल भाऊ परत मला मूड नाही, म्हणजे माझं काम होईल, जेणेकरून आपला व्यवसाय लवकरात लवकर पटकन होईल. पण जास्त वेळ मी गाडीवर लॉंग ट्रिप भेटली ना त्रास तर आपल्यालाच आहे, जेणेकरून स्लिप डिस्कला अजून प्रॉब्लेम येईल. स्लिप डिस्क झालंय काय ना काय बोलतोय मी, पण माझी वेळ लागली. वाटतंय का वेगळा आवाज मला कमेंट करून सांगा, जेणेकरून मी अजून एखादा आवाज ॲड करेन आणि लोकांना वाटेल की हा बा हाय काहीतरी टॅलेंट. मला तर वाटा नाही माझं टॅलेंट आहे, मला माझ्यावर भरोसा नाही, तुम्ही माझ्यावर कसा भरोसा करसाल. हाय बरं का टॅलेंट, नाही असं नाही, आवाज जुळला बरं का, हा मला भारी वाटतं आवाज. कमेंट करून सांगा मला हा चांगला आवाज आहे का, अशाच आवाजात मी नाही का बोलत जाईल. पण असाच आवाज देव पावला दत्त मंदिर येतं दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तर चला सुरुवात करूया आजच्या खेळाला आणि बघूया पहिली ऑर्डर कुठली पडते कुठली नाही. लवकरात लवकर जास्तीत जास्त आणि कमीत कमी 100 किंवा 100च्या वर. तर चला सुरू करूया आणि भेटूया पहिल्या ऑर्डरला. चला. तर मित्रांनो गुड न्यूज आहे की आपल्याला एक ऑर्डर पडली. मी गुलाबनगरच्या आतमध्ये आलो आहे, गुलाबनगर सोसायटी म्हणू शकता. तर इथं मला पडले उबरची ऑर्डर 477 रुपयाची. वाजल्यात 8:54. मी मुद्दाम सांगते कारण मला भविष्यात हा व्हिडिओ बघितला कळलं पाहिजे की इथं ह्या टायमिंगला एक खूप मोठी ऑर्डर आहे, हिंजवडीची ऑर्डर आहे. मला वाटतं 28 किलोमीटर असं इथनं, जी खूप मोठी ऑर्डर आहे. तर कस्टमरला कॉल केला, जस्ट म्हणले येणार आहेत तिकडेच वाटतं. चला कस्टमर आले, चाललं. मी खूप मोठी ऑर्डर पडली, मी म्हणले 500ची ऑर्डर पडली पाहिजे. तर फायनली मित्रांनो आपण पोचले हिंजवडीला आणि इथनं ऑर्डर भरपूर पडते ते, पण पिकअप 5-5 किलोमीटरचा लांब पडतोय. 200-300 रुपयाची ऑर्डर पडते ते, पण 5 किलोमीटर लांब जाऊन 200-300 रुपये ऑर्डर काही परवडणार. 5 किलोमीटरचे 100 रुपये होतात. ट्रॅफिक एवढं की काय सांगावं. तर बघूया इथे सोसायटी इथनं पडतं ते. आय होप इथनं पडावं. कुठे मी आता हिंजवडी 1 2 3 सगळं माझ्यासाठी एकच आहे सोसायटी, कारण ऑर्डर पडलेली. तर ही जी सोसायटी T1 T2 ह्या सोसायटीचं नाव माहीत नाही मला, बघून घे तुम्ही काय बघणार इकडनं बघा. आय होप दिसत असेल नसेल काय माहिती. मी तुम्हाला शॉवर दाखवलंच आहे, त्याचं नाव बी आठवण आहे मला, समजून घ्या आता पुढं नेक्स्ट टाइम मला. तर आणि असं हे शॉवर दिसलं, शॉवर काय म्हणतात तर फवारे काय म्हणतात, मला नाव बी आठवण आहे. बघा किती भंड झालो मी, जास्त वेळ ड्रायव्हिंग केलं ना असं होतंय, 1 टेक काम केली असं होतं. तर चला थोडा हातपाय हलवूया, कारण जास्त वेळ एका ठिकाणी बसणं आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. कारण दुखतं रे. अपना भोजनालय, हां तुम्ही गुगलला टाकू शकता अपना भोजनालय. इकडं पलीकडं लाल दिसतंय ना ते अपना भोजनालय, गुगलला टाकलं की येईल. तर बघूया इथनं नेक्स्ट ऑर्डर कधी पडते कधी नाही. एक आत्ता पडलेली त्यामुळे कडं झालं होतं, पण ते हाताला नाही लागली आणि नेमका एक जण आला तर त्याला भेटली. मग तो म्हणला काय पडते नाही पडते म्हटलं, पण म्हटलं म्हाळुंगीवरून जा म्हटलं. नको म्हटलं 5 किलोमीटर कोणाला म्हणतं जाते, तेच म्हाळुंगीवरून 5 किलोमीटर लांब पिकअप आणि 100 रुपयाची ऑर्डर. 700-800ची असेल तर 5 किलोमीटर जायला काय हरकत नाही का, किंवा 500ची तरी कमीत कमी. मग अशी 300 रुपयाची झालती बी ॲक्सेप्ट, पण म्हटलं 5 किलोमीटर 300 रुपये कमवायला 100 रुपये घालून नाही रे. किंवा एखादी ऑर्डर मला म्हाळुंगीला पडली आणि तिथनं मग होऊ शकतो, तर मी आता छोटी ऑर्डर बघतो एक 5 किलोमीटरची, जी की म्हाळुंगीमध्ये पाहिजे.
मग तिकडनं मला पडेल नाही एखादी कुठली तरी. आता बघू कोण भेटते माळुंगेचं कस्टमर. तोपर्यंत जरा वॉकिंग करूया. आणि वाजल्यात 10-13. सुरुवात चांगली झाली आहे. आय होप दुसरी ऑर्डर बी असलीच एखादी मोठी भेटली तर जेवायला मोकळा, आणि अजून एखादी मग घरी जायला मोकळा. चला, अजून बी आपण हिंजवडीतच आहात आणि वाजला 10:21. बघू शकता किती वेळानंतर ऑर्डर पडली. ऑर्डर पडत होते पण इथले इथं पडत होते. मला नको वाटत होतं मला, कारण इथनं बाहेर जायचे जे की इथं राहिले ना माणूस इथलाच राहतो. आता बघा मी इथनं कधी बाहेर पडतो, जेणेकरून तुम्हाला भविष्यात कळत इकडे यायचं का नाही. इकडं आलं ना मा भाऊ, इथनं कधी बाहेर पडायचं बघायचं, कारण इथनंच पडतं. कारण मी समजा हायवे इकडे आहे, इथं हायवे समजा, तर मी इथं होतो. आता इथून इकडं आलो आहे. आता इकडून मला अजून इकडं घालवतं पार कोपऱ्यात. इकडून मला इकडं जायला ऑर्डर पडणारच नाही. समज रे हो दया, मला इथलं इथं घुमवणार चक्रीसारखं. इथलं इथं 40-50 रुपये. आता हे 155 रुपयाची ऑर्डर होती. आता इथं आहे ना, तर आता कस्टमरचा माझा काय सीन झाला ते सांगतो. कस्टमरला म्हणलं 155 अमाऊंट झाली. म्हणलं ते म्हणले असं कसं काय 155 झालीत ना. म्हणलं मी तेच बोललो. म्हणलं कायला काय एक आय टी इंडस्ट्रीत कामं करते, आय टी इंडस्ट्रीमध्ये काम करतात. कसं ह्यांना अपॉइंटमेंट दिली किंवा कसं जॉईनिंग केलं काय माहिती. असो असते एखाद हुशार. तर आता इकडनं इथवर MT जाणं परवडणार नाही. 150-155 रुपयाचं सवाल आहे. आणि इथनं इकडं जायचं आहे मेन चौकात हायवेला, तर 150-1 रुपये म्हणजे इथनं मला डायरेक्ट इकडनं जायला 300 रुपये लागतात. म्हणजे भुजबळ चौकात यायचं मेन चौकात हायवेला कात्रज साईडला जायला. तर आता इथनं थोडंसं इथं जाऊ आणि इकडनं बघू कुठं पडते का, किंवा माळुंगे इकडनं मला वाटतं इकडं असत, तर इकडं जाऊ माळुंगेला. तिकडनं कोणतरी भेटेल, बाणेर, पाषाण, कोथरूड, बघू काहीतरी करू. किती वाजले 11:23. एक अर्धा तास अजून इथनं बाहेर पडण्याचा प्रयत्न करू का करू. इथल्या इथं छोटे छोटे ऑर्डर मारू आहे ना, 1000 रुपये करू. पुढं बघू. एक कांडी संपून तोपर्यंत. आता 2 कांडे आहेत, एक कांडी उडाल. पण झालं आहे चांगलं. मग 500, 600 रुपये झालेत काहीतरी, जे की अजून 400 रुपये करायच्यात. बघायला तर खूपच कमी, पण कालपेक्षा तरी बरं आहे. काल खूप वाईट होतं परिस्थिती. आज पहिलीच ऑर्डर जरा 6 स्टार मारल्यामुळे जरा परवडले. तर बघूया नेक्स्ट ऑर्डर कधी पडते कधी नाही. आय होप लवकरात लवकर. आणि इथनं बाहेर काढलं तर देव पावलं. बघूया तर कधी बाहेर पडतो. काय झाला ऑर्डर पडत नव्हते, म्हटलं जेवून घ्यावं. जेवून घेतल्यानंतर चालू केलं. हिंडत पुढे गेलो. मला नव्हतं माहीत यो1 असं काहीतरी सोसायटीचं नाव होतं. हिंदवडे फेज 3 तिकडं 1 to 3 काय समजून घ्या. सगळं माझ्यासाठी एकच आहे. हिंदवडीमधनं एक ऑर्डर पिक केलं स्टारला, वाकडमध्ये. आता आपण वाकडमध्ये आहोत. तर इथनं कात्रजला बघणारी ऑर्डर, कारण कांड्या 2च आहेत. 1 वाजले. असा मस्त टाईम आहे, पण कांडे कमी आहेत, त्यामुळे ठीक आहे. बघूया नेक्स्ट ऑर्डर कधी पडते कधी नाही. आत्तापर्यंत टोटल मला वाटते 750 रुपये झाला, जी की खूप चांगली गोष्ट आहे. 1 वाजल्यात तशी. एक किती आता बोललो होतो, टाईम लक्षात नाही राहिला. 1:08 लक्षात नाही राहिला. विसर बोळा माणूस असो. तर भेटूया नेक्स्ट ऑर्डरला. आय होप नेक्स्ट ऑर्डर इथनं डायरेक्ट स्वारगेट किंवा कात्रज असावी, जेणेकरून घरी जायला मोकळा. जास्त ताणतणाव काम करत नाही आता काही दिवस. फक्त एकदा मनकानीवर नीट झाला तर ठीक, नाहीतर पट्टा घालून येण्याचं मग पहिल्यासारखं काम करायचं का नाही. चला, जसं आपण स्टार बाजारला होतो तिथनं एक 2च मिनिट नंतर एक 100 मीटरवर एक ऑर्डर पडली आपल्याला 377 रुपयांनी. देव पावलं. म्हणलं गपके सुचलं, जिकडं जाईल म्हणलं तिकडं जाईल. आणि इकडं तिकडं म्हणता म्हणता परत तळेगाव दाभाडे लागलं. बघून घ्या एरिया, ही गाडी बघून घ्या. भविष्यात इथनं क्रॉस झाला तर ही गाडी इथंच दिसेल, कारण जुनी दिसते मला, चालू दिसत नाही आहे. सोसायटीचं नाव साईराज दुर्ग काहीतरी दिसाल ना ते मला. साईराज टूर्स केलं दुर्ग जिल्हा. आणि इकडे बंद पडकं गेट आहे. तर लय लांब आलं भाऊ. माहीत नाही इथनं रिटर्नला ऑर्डर पडणार का नाही पडणार. वाजल्यात 1:55. आज उबेरची खूप कृपा आहे म्हणायची. मग अशी 750 काय झालं, 700-800 रुपयाचा धंदा झालेला आहे. म्हणजे आजचं टार्गेट झालेलं आहे. फक्त मेंटेनन्स काढायचे, जे की इकडून जर घराकडे ऑर्डर पडली तर मेंटेनन्स सहित अजून थोडंफार जास्त निघणार. सीएनजीचा पैसा निघेल, पण कांडी एकच आहे. कांडी आता बघवी आहे, जी की कधी उडल. एका कांडीवर काही करणार आपण, पण मला वाटतं जाईल. नाही म्हटलं तरी जाईल असं मला वाटतंय. जरी कुठं बंद पडलं 5-10 किलोमीटर स्वारगेटपर्यंत जरी गेले तरी ठीक आहे. आता ठीक आहे मध्ये कुठंतरी भरू. पण आता इथनं कुठं जायचं मला माहीत नाही.
इथं आपण बऱ्याच दिवसांनी आलो. इथं आलतो मी पहिलं, नाही असं नाही भाऊ, तुमचा भाऊ पहिला खिलाडी होता. पहिले वर्षभर इतक्या लांबला हिंडले नाही, ह्याच्या पुढे गेलेलो आपण. मला बी आठवत नाही, पण ह्या एरियात आलेलं आहे मला एवढं माहिती आहे. तर बघूया नेक्स्ट ऑर्डर इथनं आपल्याला घराकडं पडतील नाही पडतील. मला जेव्हा मी पहिलं आलतो तेव्हा मला इथनं पडलेली, कारण नवीन होतो. नवीन माणसाला, हे जुन्या माणसांना माहिती की नवीन माणसाला पळवत नंतर पळवत नाही. पण आता मॉरल ऑफ द स्टोरी हे की मला इथनं ऑर्डर पडते का नाही पडते. आणि आता 1:56 झालं. मी 2 वाजून 10 मिनटापर्यंत थांबतो इथं, नाही तर घराकडे निघतो. जाता आता भक्तिशक्ती निगडीवरून जायचं आपल्याला, किंवा असं बी जाऊ शकतो मामुर्डीवरनं कात्रज, ते जवळ पडणार आपल्याला. असंच जाऊ मामुर्डी भक्तिशक्तीवरनं परत वाकडेवाडी स्टँड, मग JM रोड, मग स्वारगेट, मग कात्रज ना भाऊ. ह्या एरियात ऑर्डर आहेत म्हणजे आहेत, पण हाताला नाही लागली. 585 रुपयाची ऑर्डर पडली. तुम्ही समजू शकता की कुठली ऑर्डर असेल. 600 रुपये म्हणल्यावर भाऊ साहजिक स्टेशन बिशन असेल. पण अजून कोण आहे बादशाह की जो MH12वाला इकडं आला की त्याला ऑर्डर दिली, किंवा MH14वाल्याला बी दिली असेल. MH14 इथनं काय, MH14च आहे सगळं. माझी ऑर्डर होती राव, मला पाहिजे होती 600 रुपयाची ऑर्डर. आय कांट इमॅजिन की मी इंग्लिश बोललो, आय कांट इमॅजिन. तर हे 600 रुपयाची ऑर्डर होती. 600ला काय 15 रुपये कमी, 600 जर आता काय आहेत. म्हणजे इकडं ऑर्डर आहेत. मी म्हणतो 2:30 थांबू. आता 2 धान नाही, आता 2:30 इथंच थांबू. थोडं दाबून घेतो, मागणं गाड्या येते ते. 2:30 वाजेपर्यंत इथंच थांबू. बघू 2:30 वाजेपर्यंत कोण भेटते का नाही भेटते. नाही तर आपण जसं बोललो मामुर्डी हे ते त्या हिशोबाने जाऊ. आय होप परत ती ऑर्डर मला पडावी. पण ते ओलाने नेपोटिझम केलं इथं, जे की ब्लॉक पट्टी संपायच्या अगोदर गेलेले. जर नसते भाऊ तर शब्द होता, आपण उचलणार होती ती ऑर्डर आणि गेलो असतो आपण. बरे CNG मध्ये संपू, कुठं ना कुठं ॲडजस्ट केलं असतं. लांबचं पिकअप आहे, ड्रॉप आहे, तर कस्टमर बी ॲडजस्ट करतं. 1-10 मिनिटात होऊन जातं, किंवा 10-20 दिल्यावर डायरेक्ट बी नंबर लागतो. तुम्हाला माहिती असेल तर CNG पंपावरचा सगळ्यात मोठा स्कॅम आहे की 10-20 दिले की तुम्हाला डायरेक्ट घेतात. कुठं 30 चालू आहे, कुठं 50 चालू आहे. जाऊ दे, त्यांना जसं जगायचं, जसं धंदा करायचं तसं करतोय. पण एक इमर्जन्सीसाठी हे बरं आहे, नाही म्हटलं तर है ना. तर बघूया, आय होप ती ऑर्डर परत पडावी. ती नाही तर दुसरी कुठलीही चालेल. मला कात्रजपर्यंत पाहिजे ऑर्डर, जे की मला वाटतं चांगले 400-500 रुपये होतील. आणि आत्ताची ऑर्डर 377 होईल सांगितलं. मला लक्षात नाही, कारण 2 मिनिटात एक झालं. 2 मिनिटात काय बडबडलं मला बी नाही माहिती. पण भाऊ रिटर्न 64 रुपयाची ऑर्डर पडली. आणि परत तेच ओलाची नाटके. म्हणजे ओलाला इथं ऑर्डर आहेत बरं का, पण आपण आता बडबड करायचं थांबूया आणि फोकस ऑन ओला उबेर. गिविंग मी ऑर्डर अँड गोईंग मी एरिया समथिंग माय इंग्लिश बाय. तर मित्रांनो, आपण समोरची बिल्डिंग दिसते तिथं होतो, तिकडनं इकडं आलो आहे. कारण तरी काम एरिया, गाडी लावायला जागा आहे. कारण तिथं जे होतं ते लेन खूप छोटं होतं, गाडी यायला जायला प्रॉब्लेम होतं. इथं निवांत काय प्रॉब्लेम नाही, लेन बी मोठं आहे, गाडी लावायला जागा आहे. इथं आहे आदर्श मित्रमंडळ, तळेगाव दाबडी, भालेराव कॉलनीमध्ये आहे मी आत्ता. आणि नाना भालेराव कॉलनी, सर्वेश समोरचे सोसायटीचे नाव लिहिले, सर्वेश अपार्टमेंट, प्लॉट नंबर 61, नाना भालेराव कॉलनी, तळेगाव दाबडी. तर तळेगाव दाबडीला आहे. आणि ती 500वाली 600वाली ऑर्डर मला परत द्या. हे 40वाला नका देऊ. नाही हे असले धंदे नका करू. जे माझी 600वाली होती मला ती परत पाहिजे. मी आत्ता मला 2:30ला हल्लंच पाहिजे. कारण कसं इथनं 2:30ला जर हल्लो तर 3, 3:30, 4-5 वाजेपर्यंत मी घरी पोहोचून. जर 2:30च्या नंतर इकडनं हल्लो तर मग घरी जायला उशीर होईल. आणि आपल्याला जसं बोललो तसंच त्याच मार्गी पाहिजे तळेगाव दाबडे. किंवा ऑर्डर जर मला डायरेक्ट पडली हिंजवडी तरी बी चालेल. हिंजवडीमधून मी परत MT खाली येईल, भुजबळ चौकात, तिथनं मग कात्रजला जाईल, तर हे परवडाल. पण द्या मला माझी ऑर्डर द्या. किंवा आत्ता जिकडनं पडलेली 300-400 रुपये ऑर्डर, 370-400 रुपये दर, तीच वाली ऑर्डर परत द्या मला. किंवा दुसरं कोणी तिकडचा कस्टमर द्या बाणेर साईडचा, तेही चालेल मला. स्टार बांधलेच आहे ना, बाणेर, तिकडची ऑर्डर परत द्या, जेणेकरून मी घरी जायला मोकळा. आणि आत्ता पण 1122 काहीतरी झाली. 40वाली ऑर्डर नको आहे, प्लीज मी लांब आलो आहे. तर बघू कधी ऑर्डर पडते करणे. तर मित्रांनो, आता जस्ट गुगल केलं आहे, कात्रज इथनं किती किलोमीटर येतात, 44 किलोमीटर आहे. जे की आपलं मीटरनी जर तर 750-800 रुपये होतं, जे की खूप मोठी गोष्ट आहे, खूप मोठी अचिव्हमेंट होईल आपल्यासाठी.
जे की आपल्या मेडिकलसाठी आपल्याला उपयोगी ठरेल. म्हटलं जोपर्यंत ऑर्डर पडत नाही तोपर्यंत वॉकिंग करू येतं नाही का. बसून तरी काय करणार आहे. चार्जिंग किती सकाळपासून चार्जिंग नाही लावलं 28% बघू. ह्याला 2-2 किलोमीटरची ऑर्डर पडते आहे का. एक जण इथं आहे त्याला बी पडते पण तो पण नसले. तो बी म्हणतोय भाऊ मोठी ऑर्डर द्या. मोठ्या ऑर्डरच पडत नाही लोकांना. काय करावं. जॉनी बनेगा डॉनी. डॉगी बनेगा जॉनी. जमलं नाही जुळलं नाही. जुळल काय करू कुठला आवाज काढू. हिंदी डबिंग नाही झालं ते कंटेंट झालं तेच रिपीट करण्यात काही म्हणजे नाही. मी गावठीमध्ये बोलतो तुम्हाला माहिती ना. मी हा आपलं पुण्यात राहणार आहोत पण मधून गावठी बोलतो जेणेकरून नाही का एक वेगळं पण आलं की जरा बरं वाटतं नाही का. म्हणजे लोकांना काहीतरी व्हरायटी बघायला भेटते आणि उगाच आपलं तेच कंटेंट दाखवून काय फायदा नाही. आपल्या जरा काय रिक्षाचा धंदा आहे आपला. रोजचं तेच 10 रुपये झाले 20 रुपये झालं उगं कायला नाही का. म्हणलं काहीतरी वेगळं दाखवलं की लोकांना मग लोक बघतात बाबा एंगेजमेंट वाढते. उगं माझं आज CNG भरला 200चा 1700चं टार्गेट 1800चं हे आणि ती उगं एवढंच येते मला जास्त येत नाही. मी म्हणजे 2 वर्ष हॉस्टेलला राहिले त्यामुळे माझी मित्रमंडळी आहेत गावाकडची त्यामुळे थोडंफार जमते. एवढं बी नाही प्रॉपर पण चांगली लँग्वेज आहे. प्रत्येक लँग्वेज चांगली आहे. रिस्पेक्ट ऑल लँग्वेजेस. आणि आता डबिंगचं बघू आपण. डबिंग कुठलं आवाज काढायचा जे की आजचा आपण टायटल विचार केला की हे टायटल द्यायचं की नवीन आवाज काय डबिंग करावं. मोटू पतलूचं करावं का डोरेमॉनचं करावं. शिजुको नोबिता मला काही एवढं कळत नाही. मी कधी चॅनल चेंज करताना एखादा मिनटं बघितलं. मी कार्टून मला वाटतं खूप वर्ष झालं बघितलं नाही. लहान होतो मला वाटतं हॉस्टेलला जायच्या अगोदर बघायचं. हॉस्टेलला गेल्यानंतर साऊथचा क्रेज लागला. साऊथचे चित्रपट बघण्याचा क्रेज लागला आणि त्यानंतर मला वाटतं मग चित्रपट बनवण्याचा आणि मग नंतर जिओ आल्यापासून यूट्यूबचा शॉक लागला. मी यूट्यूब जिओ जेव्हापासून आले तेव्हापासून करतो. तेव्हापासून मी यूट्यूबची माहिती घेतली आणि यूट्यूब कसं आहे काय तेव्हापासून यूट्यूब करायला लागलो. पण काय मधनं चालू बंद आपण कन्सल्टन्स काय म्हणतात ते नाही आहे आपल्याकडं. असं काय हरकत नाही. असले 40वाले ऑर्डर पडले ना माझं डोकं काय आलं तर आवाज कुठला काढावा मला हे काय नाही. मी काय प्रोफेशनल नाही त्यामुळे लगेच काढता येत नाही मला. नोबिता तो डोरेमॉन म्हणतो ना नोबिता ये तुम क्या कर रहे हो. आता ह्याला मराठीत बोलायचं नोबिता तू हे काय करतोय. म्हणजे काहीतरी वेगळं नवीन बघितलं ना वेगळं वाटतं. सारखं बघितलं मग आपलंच वाटतं. कारण जेव्हा मी तुम्हाला ह्या जागेवर सांगितले जॅकी चॅन सरांचे हॉलिवूड ॲक्टर आहे खूप मोठा. त्याचे मराठीमध्ये मी जे पिक्चर बघितले मला पहिलं वाटतं काय उगाच कशाला बनवलं. नंतर मी जेव्हा 2-3 पिक्चर बघितले तेव्हा मला त्याची ओढ लागली आणि मग मला असं वाटलं की एवढे लोकांनी बनवलं मेकर्सने त्यात एवढे पैसे गुंतवलेत. तो पिक्चर त्याची राईट्स विकत घेतले आणि त्यांनी हिंदीमध्ये मराठीमध्ये डब केले. त्यांना बी एवढं कळत असेल की चालणार का नाही चालणार. आणि मला वाटते चांगले लाखो मिलियन व्ह्यूज गेलेत त्याला जे की पैसे रिकवर झाले असं मला वाटतं. तर बघू ते असं कसं होतं. जे समजा जॅकी चॅन हे झालेले पण पुन्हा रिपीट करतो नवीन लोकांसाठी. हिंदीमध्ये बघितले क्या तुम मुझे पागल समझते हो असं तसं असतं नाही का. मुझे लगता है हमें वहाँ जाना चाहिए और मुझे बार ये 45 रुपीज़ का ऑर्डर क्यों गिर रहा है. मुझे लगता है मुझे वहाँ जाना चाहिए क्योंकि हमें वहाँ से कुछ मिल सकता है. पर हमको तो पुणे जाना है तो पुणे को तो इधर से जाना पड़ेगा ना. हम उधर क्यों जा रहे हैं. उधर से जाएंगे तो जल्दी जाएंगे. ऐसा कैसा रे बाबा. इधर से मग मोठं पतलं आलं पण जाऊ दे ठीक आहे. म्हणजे असं काही प्रकारचं बोलणं. मग ते मराठीत त्यांनी कसं केलं तुझ्या मावशीची लाकडं तुझी तिकडं जाऊ म्हटलेलं कळत नाही का तुला. इकडं कायला चाललाय. इकडं पुणे आणि तू तिकडं कायला चाललाय. अरे तिकडं टमटम भेटते भावा. तिकडं टमटम मध्ये बसून गेला असं पटकन जाशील. टमटम इकडून आपल्या जवळ गेली तर इथनं भरून निघल. मग आपल्याला बसायला लटकून जायला लागल आणि मग काय परवडणार आपल्याला. तिकडून बी 10 रुपये द्यायचे तिकडून बी 10 रुपये द्यायचे. मग 4 पाऊल पुढं जाऊन बसून गेलेलं नाही का परवडत. तुझं डोसक्यात काय हाय का नाही कारण कांदा बटाटे भरल्यात. असं तो आवाज होता बऱ्यापैकी 19-20.
ते प्रोफेशनल, शेवटी प्रोफेशनल, आपण अनप्रोफेशनल, पण आपण फक्त एक एंटरटेनमेंट पर्पजसाठी करतोय. आणि 44ची ऑर्डर का पडते सारखं मला काही राहत नाही. तर असं काहीतरी होतं, बघायला मजा येते. जर तुम्ही बघितलं नसेल तर मला वाटतं आय थिंक प्रोफेशनल काम केलेलं आहे, त्यामुळे तुम्ही जाऊन बघू शकता. ते खूप चांगलं काम झालं आहे. मग डोरेमॉनचा विषय चाललेला आपल्याकडे. डोरेमॉन मराठीत बोललं तर कसं वाटेल, मी ऐकलेलं नाही. किंवा जर समजा आपण क्रिएट करू आत्ता, जोपर्यंत मला ऑर्डर पडत नाही ना 2:30पर्यंत भाऊ असंच बघायला भेटणार. मला 2:12 झालं, 2:30 वाजेपर्यंत मी हेच करणार आहे. अजून तुम्हाला 10-12 मिनटं असं पकवणार आहे मी. तर आवडत असेल तर नक्की बघा. तर डोरेमॉन मराठीत बोललो तर नोबिता अरे हा जॅकी चॅन झालं रे. हिंदीमध्ये कसं बोलतो नोबिता, नोबिता क्या तुम मेरे साथ आ सकते हो. आता ह्याला मराठीत करायचं म्हणलं, नोबिता तू माझ्या संग येऊ शकतो का नाही. हा ठीक आहे आवाज, मांजराचा आवाज आहे ना. नोबिता तू माझ्या संग येऊ शकतो का नाही, असं करूया आपण. नोबिता काय तू राव ऑर्डर पडायला लागली मध्ये. हे असं ऑर्डर पडतात ना डिस्टर्ब होतं, पण त्या ऑर्डरचं खूप महत्त्व आहे आपल्याला. घराकडं ऑर्डर पाहिजे जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत असं बडबड करतात नाही. तर नोबिता नाही रे, प्रोफेशनल, शेवटी प्रोफेशनल, आपल्याला नाही जमणार, पण ट्राय करायला काय हरकत नाही. नोबिता तू माझ्या संग यायला तयार आहेस. नोबिता शिजुका डोरेमॉन. हा डोरेमॉनचा आवाज काढायचा आपल्याला. तर नोबिता तू माझ्या संग फिरायला येतोस का नाही, नाहीतर मी एकटा जाईन. शिजुकाला भेटायला चाललोय मी. शिजुका तू शिजुकाला भेटायला चाललास. हो नोबिता, मी शिजुकाला भेटायला चाललोय. आणि तिकडे जियान बी येणार आहे. जियान कशाला येणार आहे, असं थोडंफार आलंय आवाज आहे ना. पण हे मॅच नाही होणार आहे. असं इंस्टा बघतो नाही का, की वरती अर्धा आणि खाली डबिंग करणारा एक आर्टिस्ट असतो, तसं जर मी करायला लागलो व्हिडिओ इंस्टावर, चालेल का, काय वाटतं तुम्हाला. पण लगेच नाही चाललं, मला अजून खूप ह्याच्यावर वर्क करायला लागेल, खूप काम करायला लागेल. तेव्हा जाऊन कुठंतरी ते त्यांचे लिपसिंग मॅच हो नाही हो, पण आपले डायलॉग जे ते कडक पाहिजे आणि आवाज बी थोडा, आवाजमध्ये बी बेस्ट पाहिजे. पण ठीक आहे, मला जेवढं जमलं मी तेवढंच केलं. जसं की सांगितलं मी प्रोफेशनल नाही आहे, ठीक आहे. गणलेलं इथं आवाज आपला. तर कोण म्हणलं डोरेमॉनला दिला आहे. मग डोरेमॉन जीव देऊन पाण्यात कोरड्या विहिरीत जीव देईल, त्यापेक्षा म्हणून भावा मी मोका असलेला परवडलो. कारण आवाजमध्ये दमच नाही, आवाजमध्ये दम पाहिजे. आता माझा ओरिजिनल आवाज कसा आहे, ठीक आहे, हे काय 50 रुपयाची ऑर्डर पडते. काय ना काही तो ऑर्डर आहे का नाही, हाय मगाशी फेक ऑर्डर पडलेली का काय माहिती तिला. 214 गेली. पकडली का त्याने. एक जण आहे बरं का तिकडं, 214ची ऑर्डर होत हात लावली गेली. असं असतं, मोठी ऑर्डर हाताला लागत नाही, 40 वाले 10 वेळा पडतात, म्हणजे इथनं ऑर्डर पडतात. मला जेव्हा 500 वाली पडली का 600 वाली, तेव्हाच मला कळलं की भाऊ इथनं ऑर्डर आहेत, त्यामुळे मी हलणार नाही. मला मोठी ऑर्डर पाहिजे म्हणजे मला माहीत नाही. नोबिता मला मोठी ऑर्डर दे, नाही दिली तर मी इथनं हलणार नाही. माझं घर खूप लांब आहे, 44 किलोमीटर, मला एमटी जायला परवडणार नाही. तो कृपा करून नोबिता तू मला पैसे दे. पैसे दिले तरी चालेल, नाहीतर 700 रुपयाची ऑर्डर दिली तरी चालेल. नोबिता हे झाड बघ केवढं मोठं आहे. जॅकी चॅनचं भारी झालं, कारण ते त्यांनी केलेले त्या हिशोबाने मी चालले. मग ते तो ट्युनिंग, तो आवाज करण्यासाठी त्यांनी किती मेहनत केली असेल, त्यामुळं मी तो म्हणतो. त्यामुळं जसं तसं थोडाफार म्हणलो तो, मग तुम्हाला ऐकायला बरा का वाटला, कारण तो प्रोफेशनल आहे किंवा ॲक्युरेट आहे, काम ओके आहे म्हणून म्हटलं. मला काय बोलतो लोक, गॅस आलाय कोणाचा काय म्हणतो नोबिता. तर नोबिताचा मराठीमध्ये मला वाटतं एकदा मी बघायला पाहिजे, नोबिता शिजुका डोरेमॉनचा आवाज. तो तसा काढण्याचा प्रयत्न करेन, मग तुम्हाला बघताना किंवा ऐकताना योग्य वाटेल. आणि जर स्वतः क्रिएट करायचं म्हणलं तर भाऊ मी एवढा हुशार नाही आहे. आणि असतो तर आत्तापर्यंत माझे मिलियन फॉलोअर्स असते. आपण हे यूट्यूबला बी टाकतो आणि फेसबुकला बी टाकतो.
जिकडे चालेल तिकडे चालेल, नाही चाललं काय फरक पडत नाही. म्हातारपणी जेवायची तिथं बघत बसायचं. तर कचरा उचलणार आहे तिथे सगळीकडे कचरा केला. कधी झाडून ठेवले काय माहिती, आता उचलायला. असो, वाजले 2:17. तर बघूया, एक 10 मिनटं थांबूया. 10 मिनटं ऑर्डर पडली तर ठीक, नाही तर जाऊया. आणि असे 50वाले ऑर्डर पडेल मला नाही परवडणार. 44 किलोमीटर लांब आहे मी. 44 किलोमीटर एमटी जाणं हे माझ्यासाठी खूप वाईट गोष्ट आहे. तर आय होप 40 किलोमीटरची तरी ऑर्डर पडली पाहिजे. 4 किलोमीटर एमटी जाऊ शकतो. 40 किलोमीटरची ऑर्डर पाहिजे कमीत कमी. बाणेर पेनेर तिकडं आपल्या साईडला, हिंजवडी साईडला तरी पडली तरी, बाणेरपर्यंत पडली तरी देव पावलं. म्हणजे कोथरूड देवच पावलं म्हणायचं. आहेत ना डायरेक्ट कात्रज किंवा डायरेक्ट उंडरी पिसोळी पडली तर 1200नीच पडाल. बघू का ते. अजून 1 मिनटं झालं, अजून ऑर्डर पडला नाही घराकडं. आता किती वेळ बसणार इकडून. आता घराकडं निघालोय मी. अरेच म्हणलेलो पण बराच वेळ बसलो पण नाही पडली. आता काय करणार, सगळं आपल्या हिशोबाने थोडं होतं. चार्जिंग 10% झाली म्हणून आता जस्ट चार्जिंग वाजलं आणि आता निघलो घराकडं हायवेने. जसं आलं तसं बाणेर, कोथरूड, कात्रज. बघू कुठली पडली तर घराकडं ती कोथरूड. आधीमध्ये पडली तरी पुढं तरी चालेल. तिकडनं परत बाहेर येऊन सरळ जायचं, कारण एमटी करायचं ना. टार्गेट झाले. लालकांडीवर जाईन, बगुकांडी, पण बगुकांडी सगळे संपन्न. लालकांडीवर जाईन घरी, बघू का होते का नाही. आणि असं 40 रुपयाची ऑर्डर मारत बसलो की कांडी टिकणार नाही. त्यामुळं फोकस ऑन गोल. बघू, आय होप ऑर्डर पडावी. तर डायरेक्ट टिक कात्रजलाच सांगा मी शेवटी पडली का नाही पडली. वाटलं 3 वाजून 2 मिनटं. आता मी जस्ट हालतो इथं, बघू का होते. तर फायनली मित्रांनो आपण आपल्या इथेत आलेलो आहोत. आणि तळेगाव दाभाडेपासून एकही ऑर्डर पडली नाही. ऑर्डर पडत होते पण तेच रिटर्नला पडत होते. वाघोली साईडला किंवा हिंजवडीच्या पुढे गेलो हिंजवडीला पडत होते. आणि कोथरूडच्या पुढे गेले कोथरूडची ऑर्डर पडत होते. म्हणजे काहीच सांगू, जर माझ्या मस्त म्हणत होतं की 500ची ऑर्डर भेटली असते तर मला देव पावला असं म्हणायचं. पण ठीक आहे, काय हरकत नाही. खुश आहे आपण आज, कारण मनासारखे सकाळ 2-3 ऑर्डर पडलेत जे की खूप चांगले ऑर्डर होते. फक्त रिटर्नला पडला असताना साहेब चांगल्यापेक्षाही चांगला दिवस गेला असता आजचा. पण ठीक आहे, सगळं आपल्या मनासारखं होत नाही, काय हरकत नाही. 1100 रुपये नॉट बॅड. तर आजचा हा ब्लॉग आपण इथे सेंड करूया. भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत वाजलेत तिथे संपतो 4:54 झालं. म्हणजे बघा 3ला निघलो तो 2 तास लागले इकडे यायला. अवघड आहे बा. चला भेटू उद्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत शुभरात्री, बाय.